नमस्कार. आमच्या खडाजंगी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. खरं तर परमेश्वर सर्वत्र असतो, सर्व रूपात असतो, पण आपलं सश्रद्ध मन त्याला देवाच्या किंवा देवीच्या विशिष्ट अशा रूपात पाहायला सजावलेलं असतं. निर्गुण निराकारापेक्षा सगुण साकाराची भक्ती करणं अत्यंत सोपं असतं. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी म्हटलं की साडीचं महावस्त्र ल्यालेली मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण गेल्या 9 जूनला महालक्ष्मी देवीला साडीऐवजी चक्क घागरा चोली नसून तिची पूजा करण्यात आली. श्री चंडकोपास्ती दीपिका या ग्रंथामध्ये देवीचा पेहराव कसा असावा याची सादंत वर्णन केलेली माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार देवीला घागरा चोली नसवणं चुकीचं असल्याचं मत धर्मशास्त्राच्या हवाल्याने सांगितलं जात आहे. देवीचे या रूपातले फोटो पाहून अनेकांना धक्का बसला. एवढंच नव्हे तर ही घागरा चोली देवीला अर्पण करणाऱ्या भाविकाकडून श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी चक्क 22,000 रुपये उकळले. राजस्थानमधल्या खोडियार मातेच्या रूपामध्ये महालक्ष्मीची पूजा बांधल्याचा दावा ठाणेकर यांनी केला. आत्तापर्यंत महाराष्ट्रीय पद्धतीनं देवीला साडीचं महावस्त्र नेसवलं जायचं, मग अचानक राजस्थानी पद्धतीने पूजा करायचं कारण काय? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अशा प्रकारे देवीला घागरा चोली घालायला नकार कळवलेला होता. मग श्रीपूजक ठाणेकर यांनी स्वतःच्या अधिकारात घागरा चोली नेसवण्याचं कारणच काय? श्रीच्या गाभाऱ्यावर श्रीपूजकांचाच हक्क असा दावा श्रीपूजकांकडून केला जातोय. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला जातोय. पण श्रीपूजक हे सरकारी नोकर असल्याचा वटहुकूम छत्रपती श्री शाहू महाराजांनी काढला होता. श्रीपूजकांनी अटी आणि नियमांचं पालन केलं नाही तर त्यांना बाहेर काढण्याचं फरमान देखील या वटहुकुमात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्या आधारे स्त्रीपूजकांवर कारवाई करण्याची मागणी अंबाबाई भक्त मंडळानं केली आहे. या वारात नेमकं कोण बरोबर आणि कोण चूक? प्रत्येक वेळी महालक्ष्मी मंदिरात हे असे वाद का झडतात? कधी अंबाबाई की महालक्ष्मी असेल तर ती विष्णू पत्नी की शंकर पत्नी? ती तिरुपतीची पत्नी समजायची की तिरुपतीची आई? देवीचा प्रसाद काय असावा? चणे फुटाणे की लाडू महिला कैद्यांकडनं बनवावेत की बनवू नयेत? मंदिरात जमा होणाऱ्या दानपेटीतील संपत्तीवर नेमका हक्क कुणाचा? गाभाऱ्यात जमा होणाऱ्या संपत्तीवर अधिकार कुणाचा? देवीच्या मुकुटावर असलेला नाग कुणी नष्ट केला? या आणि अशा अनेक वादातून नेमकं काय साध्य होतं आहे? आणि देवीवर खरा अधिकार स्त्रीपूजकांचा की देवीवर श्रद्धा असणाऱ्या कोट्यावधी भक्तांचा? चला नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेऊयात आमच्या खास खडाजंगी कार्यक्रमात देवीच्या मंदिरात वादाचा गोंधळ. देवीच्या मंदिरात वादाचा गोंधळ. आपल्या सोबत आहेत केदार मुनीश्वर हे स्त्रीपूजक आहेत. केदार मुनीश्वरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत दिलीप देसाई, सदस्य अंबाबाई भक्त मंडळ दिलीप देसाई. केदार मुनीश्वर, आजपर्यंत शतकानुशतक आम्ही एका विशिष्ट पेहरावात देवीला पाहत आलो. कोट्यावधी जनतेच्या भावना मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मग ती महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी नेसवण्याऐवजी आपण घागरा चोली नेसवण्याचं कारण काय? त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातील याचा आपल्याला हे कृत्य करण्या अगोदर अजित ठाणेकर यांचे प्रतिनिधी म्हणून आपण आज इथे बसलेला आहात, कल्पना होती? नमस्कार. सर्वात प्रथम मी असं व्यक्त करतो की मी श्रीपूजक मंडळाचा प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे आणि ह्या श्रीपूजक मंडळाचा प्रतिनिधी या नात्यानं मी या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या भक्तांना शेकडो वर्ष शतकानुशतकं महाराष्ट्रात देवीची पूजा ही साडी रूपात बांधली जाते हे सत्य आहे. परंतु कोल्हापुरामध्ये विविध रूपामध्ये नवरात्र असेल, विविध धार्मिक उत्सव असतील, यामध्ये इथल्या स्थानिक प्रथेप्रमाणे वेगवेगळ्या रूपामध्ये महालक्ष्मीच्या देवीची पूजा ही बांधली जाते. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला मला की घागरा चोळी अजित ठाणेकर यांनी जी त्यांच्या वारामध्ये नेसवली, त्या दिवशी त्यांना ह्या गोष्टीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील का याची जाणीव होती का? तर मला असं म्हणावं लागेल की ज्या दिवशी त्यांनी ती साडी नेसवली तर 2013 सालीसुद्धा खोडियार मातेच्या रूपामध्ये पूर्वी एकदा नवरात्रामध्ये
पूजा बांधली गेलेली आहे. आणि आज जी अजित ठाणेकर यांनी जी पूजा बांधली आहे ती पूजा बांधताना त्यांची जी धार्मिक भावना, राजस्थानमधली जी खोडियार माता असेल आणि कोल्हापूरची अंबाबाई, ही दोन काय भिन्न रूपं नाही आहेत हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे. आणि भारतातल्या प्रचलित पद्धतीप्रमाणे त्यांनी त्या भावनेनं ते वस्त्र नेसवलं. जी आत्मीयता आणि भावना राजस्थानमधल्या देवीला साडी नेसवण्याची असती, त्याच आत्मीयतेनं आणि भावनेनं त्यांनी ते नेसवलेलं आहे. निश्चितच त्या दिवशी त्यांना ह्या पद्धतीनं लोकांच्या भावनांचा परिणाम होईल हे पूजा बांधताना तर त्या दिवशी त्यांना नक्कीच माहिती नव्हतं असं म्हणावं लागेल. कारण जर अशा लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील अशी पूजा बांधण्यानं, तर कुठलाही स्त्रीपूजक ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या धार्मिक पूजा करणारे जे सगळे भक्त आहेत हे सगळे आमचीच मंडळी आहेत. आणि कुठल्याही लोकांची भावना दुखवण्याचं जाणून बुजून कृत्य स्त्रीपूजक कधीही करणार नाहीत. त्यामुळे ते माहिती असताना ही पूजा बांधली असं म्हणणं चुकीचं होईल. त्या दिवशी पूजा बांधताना त्यांच्या मनात असं कुठलाही भाव नव्हता. बरोबर आहे. आपण दोन आत्ता इथे विचारांची मांडणी केली आहे, त्या दोन्ही विचारांचा परामर्श घेऊया. त्यातलं पहिलं आपण जे दिलेलं आहे की राजस्थानमधल्या खोडियार माताच्या रूपात ही पूजा बांधली गेली आणि त्या खोडियार मातेला अर्थातच त्या तिथल्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे भौगोलिक हवामान परिस्थितीमुळे तिथल्या लोकांच्या पेहरावानुसार घागरा चोली घातली जाते. असं काय औचित्य होतं त्या शुक्रवारी की त्या शुक्रवारी महालक्ष्मीच्या मूर्तीला महावस्त्र साडीऐवजी हे घागरा चोली घालण्यात आली? त्या दिवसाला काय औचित्य होतं? काही स्पेसिफिक कारण होतं? कारण त्याच्यासाठी 22,000 रुपये त्या भक्ताकडून घेण्यात आले असं कानी येत आहे. ते खरं की खोटं? पूजा नेसवण्यासाठी त्या भाविकाकडून जे पैसे गेले हा आरोप होतोय, हा अत्यंत चुकीचा आरोप आहे. कारण भाविक हा राजस्थानमधून ते वस्त्र घेऊन आल्यानंतर त्यांनी ज्या भावनेनं अर्पण केलं आणि मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे की ही पूजा नेसवल्यानंतर भक्तांच्या धार्मिक भावनांचा उद्रेक होईल असा कुठलाही हेतू आणि हे मनात नसल्यामुळे. बरोबर आहे. आता एका प्रश्नाचं उत्तर असं आहे केदार मुनीश्वर की भक्तांच्या भावना दुखावल्या जातील याचा अंदाज नव्हता, परंतु अशा प्रकारे वस्त्र नेसवलं जात नाही या प्रथेचा अंदाज तर असेल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अशा प्रकारे घागरा चोली नेसवायला नकार दिला होता हे तरी कानावर असेल. या दोन्ही गोष्टी किमान स्त्री पूजक म्हणून शतकानुशतकं चालणारा परंपरा आणि वारसा एवढ्याच एक साधं ज्ञान तर असेल, तेही माहीत नव्हतं म्हणायचं का? काय सांगाल केदार मुनीश्वर? याबद्दल ते देवस्थान समितीनं त्यांना घागरा चोळी नेसवण्याबद्दल काय माहिती दिली याबद्दल स्त्रीपूजकांशी त्या भाविकानं कोणत्याही पद्धतीची माहिती त्यांना दिली नव्हती. जेव्हा हे जन आंदोलन ह्या पूजेनंतर उभं राहिलं आहे त्यानंतर ही बाब स्त्रीपूजकांना समजून आलेली आहे. त्यामुळे देवस्थान समितीनं याबाबत काय भूमिका घेतली याबद्दल त्यावेळी स्त्रीपूजकांना कोणतीही माहिती नव्हती. तसंच वर्षानुवर्ष नेसवली जाती ह्या पद्धतीची, पण काही वेळेला आम्ही परंपरेनं ज्या काही पारंपरिक पूजा आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची पूजा बांधली जाते, गोकुळाष्टमीला कृष्णरूपात पूजा बांधली जाते. अशा पद्धतीनं त्या भावनेनं आणि पूर्वी खोडियार मातेची पूजा त्या सदृश्य बांधली होती या भावनेनं ते केलेलं आहे. आणि कुठल्याही या पूजेमुळे ज्या काय भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असा कुठलाही लवलेश या लोकांच्या मनात. ठीक आहे. तरी पण जर या तुम्ही हक्कदार केदार मुनीश्वर, तुम्ही हक्कदार स्त्री पूजक असल्याचा दावा करताय, तर तुम्ही स्त्री पूजक असल्याचा दावा करताय, पण शाहू महाराजांनी 1913 साली जो वटहुकूम काढला जो आता माझ्या हातात आहे त्या वटहुकुमानुसार तुम्ही नोकर असल्याचं म्हटलेलं आहे. नोकर, आणि वेळ पडली तर तुम्हाला तिथून बाहेर काढायचे अधिकार देखील देण्यात आलेले आहेत. याची आपल्याला जाणीव आहे का? आवाज येत नाही.
तुम्ही हक्कदार स्त्रीपूजक असल्याचा दावा करताय, परंतु माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? केदार मुनीश्वर, केदार मुनीश्वर, माझा आवाज येतोय? आवाज तुटतोय मध्ये मध्ये. केदार मुनीश्वर, आवाज येतोय नीट? हा, आता येतोय. आपण तुम्ही हक्कदार स्त्रीपूजक असल्याचा दावा करताय, परंतु म्हणजे मला प्रश्न समजेल. परंतु 1913 साली छत्रपती श्री शाहू महाराज यांनी जो वटहुकूम काढला होता त्यानुसार आपल्याला सरकारी नोकर म्हणण्यात आलेलं आहे. तसंच आपल्याला तिथून जर कृत्य नीट केली नाहीत तर बाहेर काढायचा अधिकार देखील आहे. हे आपल्याला माहिती आहे का? याबद्दल थोडं मी बरोबर करू इच्छितो. सर्वप्रथम माझं असं मत आहे की जो वटहुकूम काढण्यात आला होता हा 1913चा, या वटहुकमाबाबत जो महत्त्वाचा गैरसमज आहे की तो स्वतः शाहू महाराजांनी काढलेला. वस्तुस्थितीमध्ये हा वटहुकूम त्या काळात शाहू महाराजांचं एक खाजगी खातं म्हणून एक विभाग होता. हे मी मान्य करतो की हा वटहुकूम 1913 साली शाहू महाराजांच्या काळात काढलेला आहे, परंतु हा वटहुकूम स्वतः शाहू महाराजांनी काढलेला नाही. कारण हा वटहुकूम 1913 साली खाजगी खात्याकडच्या काही अधिकाऱ्यांच्याकडून काढला गेला. शाहू महाराजांच्या हयातीमध्ये त्या वटहुकमाची कधीही अंमलबजावणी झाली नाही. आणि 1926 साली एक इलाका ॲक्ट आला. त्यानंतर 1926 साली देवस्थान मंडळ स्थापन करण्यात आलं आणि या देवस्थान मंडळानं भारत स्वतंत्र झाल्यानंतर 48-49 साली या वटहुकमाच्या आधारे एक रिझोल्युशन पास केलं आणि या रिझोल्युशनच्या नोटीस दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे 1913 ते 1948-49चा एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये या हुकुमाची कधीही अंमलबजावणी केली नाही. आणि यानंतर 1948 साली काही न्यायालयीन वाद सुरू झाले आणि त्यानंतर 1964 साली संपूर्णपणे कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये या वादाचा निकाल लागला. आणि या निकालामध्ये प्रमुख वादाचे जे 2 मुद्दे होते त्यामधला एक मुद्दा असा होता की 1913 साली छत्रपती शाहू महाराजांनी हा वटहुकूम त्यांच्या सार्वभौम अधिकारामध्ये काढला आहे का. तर याबाबत स्वतः जिल्हा न्यायालयानं हा वटहुकूम म्हणजे त्यामध्ये शाहू महाराज असं नाव म्हणलेलं नाही, पण द देन महाराजा ही जायनेस देन महाराजा ऑफ कोल्हापूर, म्हणजे जे स्वतः शाहू महाराज होते त्यांनी हा वटहुकूम काढला नाही असं त्या ह्याच्याबाबत फायंडिंग दिलेलं आहे. आणि त्यामुळं तिथून त्या हुकुमाची अंमलबजावणी कधीही झाली नाही आणि त्यांनी तो सार्वभौम ह्याच्यात काढला नाही. बरोबर आहे, हुकुमाची बरोबर आहे केदार मुनीश्वर, असं न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवलं. हुकुमाची अंमलबजावणी झाली नाही आणि तो दस्तूर खुद्द छत्रपती शाहू महाराज यांनी काढला नाही याच्या आधारे तो हुकूम आपल्याला बांधील नसल्याची मांडणी आता आपण इथे करताय. आपण जाऊया दिलीप देसाई यांच्याकडे. दिलीप देसाई, आपण हे सगळं ऐकलं, मी अत्यंत सविस्तररित्या त्यांना आत्ता हे सगळे प्रश्न विचारले. राजस्थानमधल्या श्री खोडियार मातेच्या रूपामध्ये पूजा बांधली, त्यात गैर काय केलं असा दावा ते करतायत. अशा प्रकारे विविध रूपांमध्ये आषाढीच्या दिवशी असेल किंवा गोकुळाष्टमीच्या दिवशी असेल, वेगळ्या रूपात आपण देवीची पूजा बांधतोच, मग त्यात गैर काय केलं दिलीप देसाई? डॉक्टर साहेब, की अंबाबाई मंदिरामध्ये जी सेवा करण्यासाठी हे पुजारी ठेवलेत यांनी तरी खरं बोलावं असं आम्हा भक्तांना वाटतं. कारण का खोटं बोल पण रिटून बोल असा जर प्रकार एक पुजारी करत असतील तर हे दुःखना आणि वेदना होतात. याचं कारण आजही ते कबूल करायला तयार नाहीत की जो तो अंबाबाईला माझ्या पेराव नेसवला तो घागरा चोली होता हे ते आजही मानायला तयार नाहीत. ते एक वस्त्रच होतं असं मानतात. त्यामुळं हा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शाहू महाराजांनी ज्या ज्या वेळेला आपले वटहुकूम काढले त्यावेळेला शेवटच्या शब्दाखाली 1 इंचही न जागा सोडता एक लांब लचक अशी छत्रपती शाहू महाराजांची सही आहे.
त्यामुळं तो वटहुकूम शाहू महाराजांनी काढला नाही हे किती विटंबनात्मक असं गोष्ट आहे असं मला वाटतंय. त्यामुळं अजूनही वेळ केलेला नाही. तुम्ही छत्रपती शाहू महाराजांची विटंबना करू नका. आई अंबाबाईची जी विटंबना करता आहात याबद्दल आम्ही रस्त्यावर उतरून जाब विचारत आहोत. गोष्ट राहिली तुम्ही म्हणता की वटहुकूम न्यायालयासमोर गेला आणि न्यायालयानं म्हटलं की बाबा तो शाहू महाराजांनी काढलाय का नाही काढला हा विषय आहे. पण सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे साहेब. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे की संस्थान काळात ज्या जे वटहुकूम निघाले, ज्या ज्या सनदा निघाल्या, त्या सर्व आजही ताग्यात. जरी संस्थान गेलं 1949ला संस्थान गेलं आणि सरकार आलं तरी हे या सर्व सनदा हुकूम आजही आहे तसे आहेत. फक्त यात विषय एवढाच झाला की छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आणि राजाराम महाराजांच्या काळामध्ये जो काय तो वटहुकूम होता तो आता सरकारने पाळायचा आहे. आणि यामध्ये काही लोकांना त्यात जमिनी दिलेल्या आहेत, श्रीपूजकांनाही जमिनी दिल्या आहेत. मग तो जर वटहुकूम असेल किंवा जे सनदी असतील त्या जर गैरलागू असतील त्या जमिनी परत करा ना सरकारला. आपण त्याला विचारूया ना, केदार मुनीश्वर जमिनी परत करणार का? केदार मुनीश्वर जमिनी परत करणार का? निरगुडकर साहेब, मी याबाबत माहिती देऊ इच्छितो की आज श्रीपूजकांना कुठल्याही जमिनी इनाम मिळालेल्या नाहीत. रेकॉर्ड आहे आमच्याकडे. आणि आज कुठल्याही जमिनी श्रीपूजकांच्या ताब्यात नाही आहेत. आज ज्या काय सगळ्या जमिनी आहेत या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं या सगळ्या जमिनी ताब्यात आहेत आणि तिकडं त्या सगळ्या ज्या देवस्थानच्या जमिनी आहेत याच्या बाबतीत व्यवस्थापन करण्याचा अधिकार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे आहे. श्रीपूजकांना जमिनी यापुढे आपण आपला लढा कसा लढणार आहात? दिलीप देसाई, यापुढे आपण आपला लढा कसा लढणार आहात याचं कारण तुमचा जो आक्षेप आहे तो चुकीच्या पद्धतीनं पूजा बांधली याबद्दल आहे का त्या पूजेबद्दल पैसे घेतले त्याबद्दल आहे? या दोन्ही गोष्टीबद्दल पण आहेत. यामध्ये करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी संस्कृतमध्ये आई अंबाबाईला वस्त्र कसं परिधान करावं असा उल्लेख केलेला आहे. मग हा उल्लेख खोटा आहे का? ज्या वस्त्राला होल मारलेला आहे असं वस्त्र परिधान करायचं नाही. मग ती शिलाई मारले असले तरी सुद्धा. त्यानंतर साहेब 1997ला माननीय जिल्हाधिकारी आणि श्रीपूजक यांची एक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. आई अंबाबाईला काटापदराच्या साडी व्यतिरिक्त कोणताही वेश परिधान करायचा नाही म्हणून या श्रीपूजकांनी लिहून दिलेला आहे. जे बाबूराव ठाणेकर आहेत ज्यांनी हा घागरी चोळा काढला त्यांनीच ही सही केलेली आहे आणि दुसरी मनुकुमार श्रीवास्तव तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांची सही आहे. हा राजमुद्रा मारलेला हा सही शिक्क्याची नक्कल. मला तुम्ही सांगा दिलीप देसाई, तुम्ही आता तुमचा लढा पुढे कसा दिलीप देसाई विटंबा चाललेला आहे. दिलीप देसाई, तुम्ही पुढे लढा कसा लढणार आहात? तुम्ही पुढे काय करणार? कारण ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहेत. लढा असा चालेल, आम्ही भूमिका अशी मांडतो आता की आम्ही सरकारकडं वेळोवेळी पत्रव्यवहार केले पण या जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांनी आमच्याकडं आज अखेर कोणतंही लक्ष दिलेलं नाही. कायदा सुव्यवस्था बिघडल ह्याच्याकडेही पाहिलेलं नाही. काल आम्ही अंबाबाईला साकडं घातलं. आई अंबाबाई या पुजाऱ्यांना सद्बुद्धी दे. तरी एक 8 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे साहेब. जर काय हा राज्य सरकार आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ठोस निर्णय घेतला नाही तर आई अंबाबाईची माफी मागून आम्ही गाभाऱ्यात घुसून ह्या पुजाऱ्यांना बाहेर काढू. पण आई अंबाबाईचा अपमान कधीही सहन करून घेणार नाही. अशा प्रकारे केदार मुनीश्वर जर हे गाभाऱ्यात घुसले आणि तुम्हाला बाहेर काढू लागले तर तुम्ही काय करणार? केदार मुनीश्वर तुम्ही काय करणार? म्हणजे देवी समोर राडा होणार. गोंधळ होत असतो, आता राडा होईल. याबद्दल मी असं मत व्यक्त करतो की त्यांनी पहिल्यांदा ज्या 2 गोष्टी म्हटल्या की ते घागरा चोळी आहे हे मानायला तयार नाही आहेत.
वस्तुस्थिती तशी नाही आहे. जे स्त्रीपूजकांनी ही साडी नेसवली याबद्दल त्यांची पहिल्यांदा देखील समन्वयाची भूमिका होती, परंतु ज्या दिवशी आंदोलन झालं आणि त्या दिवशी कुठल्याही पद्धतीची चर्चा ही स्त्रीपूजक किंवा आंदोलकांच्यामध्ये घडून आलेली नाही. कारण त्या दिवशी डायरेक्ट त्यांच्यावरती गुन्हे नोंद झालेले आहेत आणि गुन्हे नोंद झाल्याच्या वातावरणामध्ये समन्वय आणि याबद्दलची चर्चा होऊ शकली नाही आणि आजपर्यंतची ती काय तशी केदार मुनीश्वर वस्तुस्थिती या 4 दिवसात कार्यक्रमाच्या काय आमच्या समोर आली नाही. केदार मुनीश्वर दुसरं म्हणजे त्यांनी जे म्हटलंय की घागरा चोळी नेसवली, नाही कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता मी तुम्हाला विचारतोय. 8 दिवसानंतर दिलीप देसाई आणि त्यांचे सर्व सहकारी हे गाभाऱ्यात घुसतील आणि आपल्याला बाहेर काढतील. देवीसमोर धुमश्चक्री होईल. आजपर्यंत देवीसमोर फक्त गोंधळ व्हायचा, आता राडा होणार अशी चिन्ह आहेत. अशा वेळी आपण काय करणार? दिलीप देसाई केदार मुनीश्वर काय करणार आपण? आम्हाला असं होऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्याबद्दलच मी मत व्यक्त करतोय की हा जो घागरा आणि चोळी या विषयावरनं ही पूजा नेसवल्यानंतर हा जो वादंग निर्माण झाला आणि वाद निर्माण झाला, यामध्ये ज्या काही भक्तांच्या भावना दुखवल्या गेल्या असतील, या सर्व दुखवलेल्या भक्तांच्या भावनांची आम्ही आदर व्यक्त करतोय श्रीपूजक या नात्यानं. आणि ही जी पूजा बांधली, ही पूजा बांधताना तशी कोणतीही धार्मिक भावना दुखवावी किंवा कुणाच्या मनात असा हेतू हे तुम्ही मगाशी सांगितलं. केदार मुनीश्वर तुम्ही करणार काय सांगा? हे आत घुसले, तुम्ही करणार काय? भक्तांच्या भावना दुखावल्या, आदर व्यक्त करतो, हे सगळं मगाशी तुम्ही सांगितलेलं आहे. नवीन काहीतरी बोला. याच्या पुढचं मी आधी नाही मी त्याच्या पुढचं बोलतो, त्याच्याबद्दलच बोलतोय. तर ह्या आमच्या पुजाऱ्यांचं जे काय मत मी व्यक्त केलं, तरी देखील ज्या कुणाच्या भक्तांच्या भावना या पूजेमुळं दुखावल्या गेल्या असतील, तर या तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीपूजक ह्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त करणं हे कर्तव्य समजतात आणि त्याबद्दल मी ह्या सर्व ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि देवीच्या दारामध्ये असा कोणताही गोंधळ बरोबर आहे. दिलीप देसाई त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता प्रश्नावर पडदा पडला असं म्हणायचं का? याबद्दल मला असं वैयक्तिक वाटतंय दिलीप की देसाई कुठलीही धुमश्चक्री होऊ नये असं मला वाटतंय. दिलीप देसाई आता तरी पडदा पडला असं होणार आहे का? आपण हा प्रश्न मिटला असं जाहीर करताय का? ही केदार मुनीश्वर ही व्यक्ती अजिबात नाही. कारण का ज्यांनी हा वस्त्र घागरा चोली आई अंबाबाईला वस्त्र प्रदान केलं, ती व्यक्ती आज ही माफी मागायला तयार नाही. ती त्याच्या केलेल्या कृत्यावर ती ठाम आहे. राजश्री छत्रपतींच्या जे वटहुकूम निघाल्या, सनदा नेल्या, त्या तथाकथित आहे असा शब्द वापरला. एक शेवटचा दिलीप देसाई जो काय अजित ठाणेकर, दिलीप देसाई मी एक शेवटचा प्रयत्न करतो. कार्यक्रमाची वेळेची मर्यादा लक्षात घेता दिलीप देसाई मी शेवटचा प्रयत्न करतो. केदार मुनीश्वर, ठाणेकर माफी मागणार का? ठाणेकर दिलगिरी व्यक्त करणार का? या प्रश्नावर पडदा पडायचा आणि देवीचं पावित्र्य, मंदिराचं पावित्र्य, गाभाऱ्याच्या गंभीरता लक्षात घेता तेवढा एकच उपाय आहे. ठाणेकर माफी मागणार का? मी याबद्दल तेच म्हटलं की त्यांना ही संधी देण्यात आलेली नाही आहे. त्या पद्धतीची समन्वयाचं वातावरण तयार झालं तर नक्कीच ठाणेकर याबद्दल दिलगिरी व्यक्त करतील. चला, किमान आता आपण असं एक म्हणू की या खडाजंगी कार्यक्रमामध्ये दोघांचं एकमत एका विषयावर झालंय की जर समन्वयाचं वातावरण असेल तर स्त्रीपूजक सर्वजण माफी मागायला तयार आहेत. आता फक्त अंबाबाई भक्त मंडळ ती माफी स्वीकारणार का हा प्रश्न लावून धरून जुने वाद उकरून काढणार हा खरा सवाल आहे. परंतु तुम्हाला दोघांनाही एक विनंती आहे की मंदिराचे जर आपण खरे सच्चे भक्त देवीचे असाल तर देवीच्या मंदिरात अत्यंत अशुद्ध घाणेरडा असं वातावरण आहे. तिथे फेरीवाले, अनेक नशिले पदार्थ विकणारी माणसं आजूबाजूला फिरत असतात. ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रश्न आहेत. कृपा करा आणि आमची मंदिरं ही शुचिर्भूततेचा आनंद देणारी, पावित्र्याचा, मांगल्याचा आनंद देणारे, असं क्षण देणारे, असं पवित्र स्थान बनवा अशी तुम्हा दोघांना हात जोडून विनंती.
इतर सर्व स्त्रीपूजक आणि अंबाबाई भक्त मंडळ या दोघांच्या हाती, अन्यथा जे काही सगळं झालं ते देवीच्या चरणी. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.